तर आता मी असं ऐकलंय की खूप अलग-अलग टाइपचे स्तोत्र असतात, ते ऐकले पाहिजे. सो मग सर तुमचं रिकमेंडेशन काय आहे? की म्युझिकमध्ये तर बरेच व्हरायटी आहे. मग नेमकं काय ऐकलं पाहिजे? डेफिनेटली कसं असतं, की अगेन काय आहे तर म्युझिक्स म्हणजे फ्रिक्वेन्सीज आहेत बरोबर, आणि फ्रिक्वेन्सीज जेव्हा तुम्ही म्युझिक ऐकता तेव्हा ते ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीजवरती इम्पॅक्ट करतं. बरोबर. आणि फ्रिक्वेन्सी सायन्स असं सांगतं, की लोअर द ब्रेन फ्रिक्वेन्सी, हायर द पीस अँड स्टॅबिलिटी अँड हायर द ब्रेन फ्रिक्वेन्सी, लोअर द पीस अँड स्टॅबिलिटी. सो जेवढ्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो लेव्हलला राहतील, तेवढं त्या आईवरती पीस आणि स्टॅबिलिटीला आणि आईमुळे बाळाला पीस आणि स्टॅबिलिटी लाभायला मदत करणार. त्यामुळे सूदिंग जे काही म्युझिक्स आहेत ते ऐकले गेले पाहिजेत. आता स्तोत्र आपण म्हणतो, मंत्रोच्चार आपण म्हणतो. तर मंत्रोच्चार, स्तोत्र याचा सुद्धा खूप चांगला परिणाम होतो. अगेन कारण मंत्रोच्चार जेव्हा करतो, ठराविक जे काही टोनिंग असतं, मंत्रोच्चार इट्स अगेन अ फ्रिक्वेन्सीज आणि त्या फ्रिक्वेन्सीचा खूप चांगला फायदा होतो. सो मंत्रोच्चार, स्तोत्र याच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या तुम्हाला पुन्हा पीस आणि स्टॅबिलिटी द्यायला मदत करतात. म्हणून म्हणजे जाती धर्मासाठी म्हणून नाही, की या धर्मात हे मंत्र म्हटले पाहिजेत म्हणून नाही. तर ते मंत्रोच्चारांचा तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस व्हायला खूप चांगला फायदा होतो. ते एक टोन असतो आणि त्यामुळे ती पीस आणि स्टॅबिलिटी लाभते आणि म्हणून हे मंत्रोच्चार करणं गरजेचं असतं किंवा म्युझिक्स ऐकणं खूप या प्रेग्नन्सीमध्ये गरजेचं राहतं. ते खूप लाभदायक असतं.